लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा 1 जून रोजी पार पडला आणि त्यानंतर देशाचा राज्याचा एक्झिट पोल समोर आला की राज्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, कोणत्या ठिकाणी कोणते उमेदवार निवडून येतील असे एक्झिट पोल समोर आले। ते विविध चॅनल्सने आपापल्या टीव्ही चॅनलवर दाखवलेत। पण मात्र ह्या एक्झिट पोलच्या माध्यमातून जे दाखवलं जातं किंवा ज्या पद्धतीने एक्झिट पोल घेतला जातो ते खरंच खरा ठरतो का? आतापर्यंत किती एक्झिट पोल हे खरे ठरलेत आणि किती खोटे ठरलेत हे काही सांगायची गरज नाही, कारण की एक्झिट पोल हे अशा लोकांकडून घेतला जातो जे लोक समोर येऊन सांगत असतात। पण मात्र काही लोक असे असतात की जे समोर येऊन सांगत नाहीत की नेमकं काय होईल, कशा पद्धतीने होईल, म्हणून 70-80% एक्झिट पोल हे खोटे ठरतात, प्रत्यक्षात तसं चित्र दिसत नाही। मग आता ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एक्झिट पोलनं चित्र दाखवलंय खरंच त्या पद्धतीने होईल का काही वेगळं होईल? आज आपण लोकसभा मतदारसंघ पाहणार आहोत, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये एक्झिट पोलमध्ये चंद्रकांत खैरे हे विजयी होतील असंच सध्या तरी दाखवलं। मग एक्झिट पोलमध्ये दाखवल्याप्रमाणे खरंच छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामधून चंद्रकांत खैरे विजयी होतील का याच्यावरच आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरची निवडणूक यावेळी तिहेरी रंगत निवडणूक झाली। या अगोदर सुद्धा 2019ला तिहेरी लढतच निवडणूक झाली होती, पण मात्र 2019ला या ठिकाणी इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे, हर्षवर्धन जाधव असे 3 मोठे नेते या निवडणुकीच्या रिंगणात होते आणि या 2019च्या निवडणुकामध्ये चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता। इम्तियाज जलील हे त्या ठिकाणी निवडून आले होते आणि हर्षवर्धन जाधव यांनी सुद्धा मोठं मताधिक्य 2019ला घेतलं होतं। मग आता 2024ला सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झाली। इकडे शिवसेना 2 झाल्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाकडून या ठिकाणी संदीपान भुमरे आहेत, ठाकरे यांच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे आहेत, तर MIM कडून इम्तियाज जलील हे सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। बाकी इतर अपक्ष उमेदवार भरपूर या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत, पण मात्र सध्या चर्चा या 3च उमेदवारांची होतीये आणि एक्झिट पोलमध्ये चंद्रकांत खैरे निवडून येतील असं दाखवलेलं आहे। बरं, चंद्रकांत खैरे निवडून येतील, विजयी होतील हे यावर्षीच 2024च्या निवडणुकामध्ये दाखवलं आहे का? तर नाही। नक्कीच जर तुम्ही तुमच्या डोक्याला नीट विचार करून बघितला असेल तर 2019ला सुद्धा चंद्रकांत खैरे हेच विजयी होतील असं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं होतं, पण मात्र बाजी इम्तियाज जलील यांनी या ठिकाणी मारलेली होती। आता छत्रपती संभाजीनगर लोकसभेचं जे गणित आहे ते गणित संदीपान भुमरे यांच्या मतावर अवलंबून असणार आहे। जर संदीपान भुमरे यांनी जास्तीत जास्त मतदान घेतलं किंवा चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे या दोघांना सारख्याच प्रमाणात मतदान पडलं तर मग या ठिकाणी पुन्हा एकदा इम्तियाज जलील निवडून येऊ शकतात, खासदार होऊ शकतात। जर या दोघांमध्ये इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे या दोघांमध्ये जोरदार टक्कर झाली तर तरीसुद्धा या ठिकाणी इम्तियाज जलील निघू शकतात। पण काही जण म्हणतात की संदीपान भुमरे सुद्धा या लोकसभा मतदारसंघामधून निवडून येऊ शकतात, पण मात्र संदीपान भुमरे यांची शक्यता मोठ्या प्रमाणात असल्याचं तरी दिसत नाही, कारण की मतदारसंघातल्या अनेक लोकांशी बोलल्यानंतर चर्चा केल्यानंतर चंद्रकांत खैरे यांचंच नाव समोर येतंय। पण मात्र संदीपान भुमरे सुद्धा या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत, त्यांची सुद्धा पकड या लोकसभा मतदारसंघामध्ये मजबूत आहे। म्हणून जर संदीपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरे यांच्या बरोबरीनं मतदान घेतलं, या दोघांमध्ये काटेकी टक्कर झाली तर नक्कीच मतांची विभागणी होईल आणि एक गट्टा मतदान इम्तियाज जलील यांना जे पडतं ते त्यांच्याच बाजूला राहील आणि म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी इम्तियाज जलील हे निवडून येतील। म्हणजे ज्या पद्धतीनं 2019ला छत्रपती संभाजीनगरचा एक्झिट पोल खोटा ठरला होता त्याच पद्धतीनं या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तो एक्झिट पोल खोटा ठरू शकतो आणि सरळ या ठिकाणी भुमरे खैरे या दोघांमध्ये ज्या पद्धतीनं टक्कर होईल, जर टक्कर झाली, जास्त बरोबरीचं मतदान घेतलं तर इम्तियाज जलील हे निवडून येतील। पण जर या दोघा उमेदवारापैकी जर एका उमेदवाराला फार कमी मतदान पडलं आणि एकाला जास्त पडलं तर मग मात्र या ठिकाणी खैरे निवडून येऊ शकतात अशी शक्यता छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाविषयी सांगितली जाते। आता या संपूर्ण एक्झिट पोलबाबत आणि आम्ही सांगितलेल्या माहितीबाबत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।